गाडी पण आली आता. तेजस तेजस अवघड आहे. 1000 रुपये आले दोघं जण नक्की बरं का. हा या. हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी रुपाली आपल्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. नवा दिवस नवी ऊर्जा, छान दिवस छान अशी सुरुवात झाली आहे. तुमचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आरोग्याचा बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते. चला आज आहे ना मला मळ्यात जायचं मम्मी सोबत. मस्त छान इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे. खूप दिवसांनी शेतात जाणार आहे तर छान पण वाटतंय. मस्त गावी आली तर मस्त छान छान पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकलं असेल. सोबत मोटर पण चालू आहे, पाणी आलंय तिकडे. तर चला मस्त पूर्ण ब्लॉग बघा. भाऊ कुठे आले? शेवट काय दिवस हा पहिले छोटा आता काही केलं ना काम मोठं झालं. गहू पेरला पहिले मम्मीने ते. इकडं खरंच एकदम मळ्यामध्ये मी पहिल्यांदाच आली इकडे बंधाऱ्याकडे. म्हणजे ह्या साईडला येणं नाही झालं कधी. भरपूर पाणी आणि इकडे मम्मी त्यांच्याकडे कसं ना बागायती आहे, पाण्याचा भाग असल्यामुळे ना बागायतीच करतात. कांदे वगैरे खूप लावले आता लोकांनी. मग वावरामध्ये भाजी करते. मम्मी गाव कोणाचं आहे? हा यांचं वाटतं गावठी कोथिंबीर आहे मस्त ना. एवढे मोठे मोठे जोडा बांधले मम्मी. ओझर का नाशिक जोडा लहान राहतो का? साडीला किती लांडगे लागले. लांडगे लागले माझ्या मागं लांडगे. मम्मी काटे गो त्याला का लांडगे कावर म्हणत असेल मम्मी याला? छोटे छोटे काटे ना. छोटे छोटेसे काट्यासारखे हे त्याला आमच्याकडे लांडगे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणता नक्की सांगा कमेंट्स करून. असं मी तिकडे आता बघ गेली ना तिथं होते वाटवर का मम्मी साडीला सगळे साडीला लागले माझ्या लांड. काय म्हणते कुत्रे? तुमच्याकडे कुत्रे म्हणते का? कुत्र्या हा का? आमच्याकडे लांडगे म्हणते. बोरच्या झाडाखाली आली मी. बोर सापडला मला. हे बोर आहे ना याची मज्जाच वेगळी असते खरं. गावाकडच्या गावरान बोरांची किती आपण दुसरे खाल्ले तर त्याचे झाडं तर खूप आहे. याला दिसले मला बोर. बाकीच्या ना छोटे छोटेच अजून. तुम्हाला आवडतं की नक्की मला कमेंट्स करून सांगा. मम्मी त्याने मस्त नाही तर मेथीची भाजी पण लावली आहे. आणि इकडे ना कांद्याचं रोप टाकलेले छोटे अजून लावायचे. आता महिनाभर अवकाश आहे त्याला अजून. मम्मी कालच मला म्हणत होती. मम्मीने त्यांचा एवढे 6-7 वाफे लावले मम्मीने लसणाचे पण. भाजी पण मस्त झाली. बागाचं सरपण असतं, बाग असतात ना द्राक्षाचे, त्याचं करून ठेवतात हे. आणि खूप मोठं आहे शेवग्याचं झाड. मी तर पहिल्यांदाच बघितलं एवढं मोठं. चला बा अक्षू गेला पण मोठं चालू करून. ही आहे गावाकडची विहीर जी की ढसळते. मग मला म्हणे लांबून व्हिडिओ काढ, लांबून जा असं. चला मी चालली आता. कशी आहे
मोटर चालू आहे. अक्षयने आता गव्हावर पाणी लावलंय. ऊन खूप कडक ऊन आहे, त्याच्यामुळे गव्हाला पाणी लावलं. आणि इकडे एक साईडला ना थोडंसं हे पण केलंय, जेणेकरून मेथीच्या भाजीला पण पाणी जाईल थोडंसं असं हळूहळू पोचते. तेजस दादा सुद्धा आहे ना भाजी पाहू लागू राहिले आज. कोथिंबीर सवय नाही त्याला, पण करतोय काम तो. मध्ये लावून देऊ का चुड्या? तर एकदम चेक करून घ्या तो आपच्चे राहील. मामा येतोय ना इकडे, मग राहू देऊ का इथंच? नको नको पण मग केलं या क्लीन वाटते ना जोडी. नाही पर करून घे ना, तो माहिती ना. दम लागला तुला? पाणी पितो का? अशी हिरवी भाजी ना मस्त, याचे पराठे वगैरे करायला मस्त वाटतं. आता संध्याकाळी घेऊन जाईल असं शेतातला हिरवा भाजीपाला मस्त थेट आपल्या घरामध्ये मस्त वाटतं ना. तर चला, त्यांना जुड्या मम्मी त्यांनी सगळं स्वच्छता केलं आहे. तेजस म्हणतोय पण नाही, आणि एक तर ही पण नाही आपली छाननी म्हणतात आमच्याकडे. 2 प्रकार माहिती मला, ती पण नाही आहे. पण इतका भारी वास येतो मस्त सगळीकडे असं सुगंध. कोथिंबीरला पाणी पण कमी लागतं आणि 12 महिने वर्षभर हे पीक येतं कोणत्या पण सीझनमध्ये. धरा आजी, ऊन लागू राहिला, उन्हाचा चटका बसू राहिला. हा गवत मम्मी लोकांना गोड चालेल. ऐका ना, ते गुळू नाही का राहतो, गुळू छोटा, गुळू सुद्धा इकडे येतो तिथे. गुळू हे करताना काहीतरी हे आयुर्वेदिक मी नाशिक रोडला पाहिलं होतं विकतोय सगळं हे रानभाजी चांगलं असं सगळं. हे बस बरं का 1000 रुपये आले दोघं जण नक्की बरं का? हा या चला म्हणजे काय 1000 रुपये पाहिजे. आता खाली बसून ना मांजर पाशी द्यायची का? खाली बसून पण तुझी आली बरं का. मी आता थोडंसं राहिले. तेजसनी भाऊनी माझ्या चॅलेंज लावलं होतं. थोडं मोठं ओझ आहे भाऊ म्हणे मी घेऊन येईल, म्हणतात मी घेऊन जाते. आणि आम्ही लहानपणी ना, तू माहिती का माऊ आणि मी आम्ही खोडक्या गोळा करायला जायचो लहानपणी. उसाचे खोडके माहिती तुला? मम्मीला चिरा लांब लांबून आम्ही ओझे आणायचो लहानपणी. चुलीसाठी सरपण गोळा करायला जायचो. आता इथपर्यंत आणले, आता उतरणार पण स्वतःची उतर. हाय रे मामा तुम्हाला ताकद नाही वाटतंय ना मोकळ्या पाण्यात. लई दिवसांनी हे करतोय असं ना, छान वाटतं मस्त मोकळ्या पाण्यात. तेजस तू कशाला हात लावला त्याला? हात नाही लावला. मग काय केलं तू? इकडे पाणी चालू जास्त, आवर पटकन लाव ना माहिती लाव. मला लोक सांगू मला लोक सांगू बा. आता असं धरून राहायला लागल थोडा वेळ पाणी भरेपर्यंत. आता काडकी खोस ना खाली. तेजस तेजस अवघड आहे भाऊ, अवघड अवघड कार्यक्रम. काठी लाव ना. अरे लाव ना काठीच गरज नाही आता. सोड पैसे ती काठी लावायला. सोड ना, अवघड काम आहे. अरे लाव ना तू. तेजस आहे ना, म्हणजे सिटीमध्ये राहिलेले नाशिकला, त्याच्यामध्ये त्याला शेतीचं काहीच माहित नाही. पाईपाला काठी लावून त्यांनी वेगळं हे केलं होतं. त्यांनी पूर्ण पाईप काढला. आता गरज नाही, पाय काठीच बरोबर लावलाय. बरोबर लावला त्यांनी पाईप. काय केलं काही कळलं नाही आम्हाला.
पाऊस होते कपडे. नको आव. पाय धुतले का तू? मुंगे चावले पायाला. चल लवकर चल. हा सर भाजी काढायची अजून थोडंसं जेवायला आले. आम्ही जेवण पण नाही केलंय. 4 वाजले, 4:45 वाजले. शेतामध्ये काम करतात. नाही म्हणत होता पण त्याला चव लागली का शेतामध्ये जेवायची मजा वाटते ना. मस्त वाटते जेवायला. कोथिंबीर सुद्धा खायला माहिती लोक. कोथिंबीर याच्यासोबत कच्ची कोथिंबीर छान लागते. कांदा कोथिंबीर. पक्षी पाहिजे किती गागू राहिला मम्मी. पक्षी. चला आता आहे ना 5:30 पावणे 6 झाले. 5:30 वाजले का ग? माझ्याकडे ते 1 जण सोडे. चल मी जाते घेऊन. भाऊने खूप मोठं ओझं घेतलं. मोजच म्हणते. मोठं ओझं घेतलंय. सगळेजण चालले घरी. मम्मी काढते थोडी भाजी अजून. आम्ही आलो पपई तोडून आणतो झाडाची मस्त. तेजू यायचंय का तुला? कुठं? चल मामा मी आले मग 2 मिनिटात जाऊन. प्रेझेंटेशन महत्वाचं. हा ना परत हे होईल. मान बरं नको बस बस भाऊ. 2 3 1 2 3 किती राहिला गो मी आता? ए मम्मी अजून बांधायचे होते ना आपल्याला उद्यासाठी. विकायची ना बाजारात उद्या. थोडं उपटू ना थांब. मग सुताळ्या घेऊन ते बाबांकडनं. घरी गेल्यावर बांधू. हा का? फक्त काढून घेते का? हा उपटून झोप पटापट. काकांचं आहे ना पपया तोडायचं पण काम चालू. इकडे मस्त पक्षी जात आहे वरती घरी. आता चला आम्हाला पण जायचंय. तुझं झाड आहे बघा दिसत तुम्हाला दाखवते मी जवळून. मला खूप आमच्याकडे तरी तू म्हणतात. तूच म्हणता ना काकाला. इतकं मस्त आहे. मला खूप आवडतात. मोठं होते झाड. काकाने तोडलं कारण वरती वायरीला लागायचं ना लाईटीच्या. मी मळ्यात यायची मम्मी त्यांच्यासोबत नेहमी खायची. मला खूप आवडतं. तुम्ही पण या खायला मस्त. भारी खूप मस्त. बोरं नाही भेटते खायला कच्चे. तू भेटली मस्त एकदम छान लागते. शोधते मी अजून आहे का. अजून कच्चे आहे मस्त आहे पण एकदम भारी. वरती आहे. पपई म्हटली होती मला काकांनी खूप सारा तोडून दिला. 4-5 पपया दिल्या मला. म्हणे एवढा पण घेऊन जा. त्यांना म्हटलं कोणती नेऊ सांगा तुम्ही. ते मला म्हणे सगळ्या तुलाच तोडल्या. सांगितलं मी जाऊन पुन्हा रिटर्न आली. इथं कांद्याची पात आणि बटाटे पण लावले. आपले जे कांदे असतात ना त्याला मोड आले ते कांदे लावले मम्मीने. इतकी भारी भाजी झाली बघा. दिसत असेल अजून ती आय थिंक 8-1 दिवसांनी येईल. मला असं वाटतं भाजी म्हणजे आपण करू शकतो. भाजी जोगती होईल ती. बटाटे पण लावले. बटाटे पण भरपूर मोठे झाले. मोड आलेले बटाटे लावले मम्मी. गाडीवर चाललं बाई तुमच्या भाषेनं पाहिलं ते. हे काच झाड बाई मला काही समजानच. काच झाड काच म्हणले ती मध्ये तिकडे बांगला आहे रस्त्यावर नावा बांगला आहे. म्हणजे अगं त्या आत्याचा यांचा बांगला आहे. मग ती कोणती आत्या म्हणे तू तिथे गेली का? मी सांगत नाही. स्नेक प्लांट म्हणता याला. स्नेक प्लांट काय माहिती दिलं बाई मा. थँक्यू वर का आत्या. हा स्नेक प्लांट म्हणतात त्याला. ते खूप शुभ राहतं आपल्या घरापाशी. लय झालंय का? आत्या छोटं द्या ना. एवढं मोठं नका देऊ. या बाई इकडचे छोटे छोटे द्या. मी ना नर्सरीतून आणणार होती. मी जाता जाता बघितलं दुपारी भाऊन आम्ही गेलो ना. आपल्या ओळखीचं असलं तर 100% तुला मी ते झाड घेऊन देईन. पण योग असं आहे का स्वामी समर्थ महाराजांना म्हटलं भेटू द्या मला. स्वामी ना प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. ते याचं पान पण भेटलं मला सकाळी. माझा गल्ला राहिला होता. मी आता घरीच लावलं होतं ना. घेऊन आली ती. काल घेऊन आली मम्मीला. म्हंटल जाय मग घेऊन तू. मम्मी मला पण पान भेटाय पाहिलं तर म्हणजे जाऊ दे तुझ्या नशिबात असं ना भेट. सकाळी ना सचिन दादाला घेऊन मग मी जाता जाता बघितलं. आम्ही दुपारी गेलो ना तेव्हा मला झाड खूप हॅपी. 2 इच्छा पूर्ण केल्या महाराजांनी आज ना. माझं युट्यूबला चॅनल आहे. मग आत्या बघा बरं का. व्हिडिओ बघत जा. माझ्यावाला युट्यूबला चॅनल चालू केलंय मी आता. स्वामीला म्हटलं हो द्या आता परत चालू केलंय. व्हिडिओ मध्ये आत्याची इकडून आणलं मग आत्याचे झाले झाड. आत्याला दिलं मला झाड असे
हा. व्हिडिओचं करते ना ती. मग आपले माऊली दिलं स्वामी दिलं बाय आहे का पायवर नाही? हा, माऊली. स्वामीला म्हटलं मला पान भेटू द्या करते बाई, म्हणजे ती ते लई म्हणजे नाही लहान चांदीचं आपण घेऊ भावाला शकतो आहे की नाही आत्या पण माझी इच्छा होती का मला आशीर्वाद म्हणून भेटू द्या मला ह्या वर्षी इकडे नाही जमलं मी घरी सेवा केली नाही या वर्षी सिन्नरलाच केली पोरीची शाळा होती ना मग मी आलीच नाही म्हटलं तरी नंतर म्हणशील का आलीच नाही केंद्रामध्ये मागच्या वर्षी लहानच होतो पण सांगू मी का? सांभाळलं आणि ती माझा वारली. अनुभव महिना झाला कार्तिक साखर दिली आहे हा आता साखर घेते हातावर थोडीशी चहा नाही हा श्री स्वामी तिला समर्थ. जायचंय. या बाया- चला घरी आल्यानंतर ना मम्मीने मस्त पिठलं पोळ्या भात वगैरे लावला होता आणि ना भाऊ पापड तळतोय खूप सारे तर त्याला आवडतं असं कारण ते त्यांचं आर्मीवाल्यांचं कसं ते इथं काही हे नसतं त्यांनाच करायचं असं सगळ्या गोष्टी तर आम्ही आता जेवायला बसतोय चला छान छान जेवण करतोय तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय सर्वांना आणि शुभरात्री